काल फक्त एकच दिवस नव्हतो, तर ह्या लोकांनी एवढं काम खेचलंय. ऑलमोस्ट 25% काम खेचलंय या लोकांनी. अजून इथपर्यंत आले काल कोणत्या प्रकारची वृक्षतोड केलेली नाहीये. जे झाड गेलेलं आहे त्याला सुद्धा तिकडे खाचा सोडलेला आहे. म्हणजे आता गेलेलं झाड मेलेलंच आहे, त्याला सुद्धा खाचा सोडलेला आहे. हे सुद्धा आपण ठेवलेलं याला पण सुद्धा कट नाही केलेलं आहे. आता फक्त इकडचं पूर्ण पोर्शन बाकी आहे, तर संध्याकाळपर्यंत किती होते बघण्यासारखं आहे. बघूया आपण संध्याकाळी किती वाजतील. सांगितल्याप्रमाणे इकडचं बाहेरचं पूर्ण कव्हर केलेलं आहे. पूर्ण आउटर झालेलं आहे. एंड बिल्डिंगच्या या साईडला रोड साईड पूर्ण कव्हर झालेलं आहे. आता उद्या आतल्या साईडला करायचं आहे. आणि हा जो एक्सटेंड केलेला पाईप आहे 5 फीटचा, या सगळ्या चॅनलवर आहे. इथं सेफ्टी नेट लागेल, जेणेकरून वरतून जेव्हा बिल्डिंग डिमॉलिश करायला सुरू होईल, वरनं काय पार्टिकल्स पडते तर खाली रोडवर कोणाला पडू नये, कोणाला इंजर्ड होऊ नये, त्यामुळे आपण सेफ्टी प्रिकॉशन ते करणार आहोत. त्यासाठी ते लावणार आहे. उद्या कुठं चालू होणार आहे ते दाखवतो तुम्हाला. उद्या हा पोर्शन भेटेल कव्हर करायला. एवढा पट्टा झाला. त्याचं मग छोटी मोठी कामं आहेत, जसे की प्रत्येक चॅनलला अजून 2-2, 3-3 फुटाचे स्टील लावून, म्हणजे सल्ले लावून त्यावरती स्प्रिंकलरसाठी पाईप टाकायचा आहे. एवढा पोर्शन बाकी आता. हे सगळं उद्या कव्हर होईल. उद्या नाही होणार, 1-2 दिवस लागतील, कारण इथे झाडं असल्यामुळे आपल्याला ती झाडं सांभाळत सगळं करायचं. त्यामुळे पत्राला बरेच ठिकाणी खाचे येतात, कटिंग येते, तेव्हा झाड सांभाळत करायचे. तर भेटू आपण उद्या. उद्या बघूया किती कव्हर होते. बाय बाय.